बघा, आम्ही एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण इथे करत आहे, महाविकास आघाडीचे तमाम कार्यकर्ता। आणि हे तुम्ही बघा, इथे सिग्नेचर कॅम्पेन पण चालू आहे। लोकांचे प्रतिसाद आम्हाला भेटत आहे। लोकांचं पण असं म्हणणं आहे की त्यांना पण EVM मध्ये काय विश्वास नाही आहे। आणि 4 महिन्यापूर्वी जे लोकसभाचे रिझल्ट झालं होतं तेव्हा तुम्ही बघितलं की महाविकास आघाडीला प्रचंड बहुमत भेटलं आहे। 31 सीट आम्हाला भेटलं आहे। आणि आता 4 महिन्यानंतर आता आमचे सगळं तिन्ही पार्टी मिळून 50 सीट्स आम्हाला भेटलं आहे। हे घोटाळा आहे। आम्हाला EVM मध्ये काही भरोसा नाही आहे। आणि आमची अशी मागणी आहे की पुढच्या जे निवडणूक आहे तेव्हा तुम्ही बॅलेट पेपरवर वोटिंग करा। म्हणून ही सिग्नेचर कॅम्पेन आम्ही घेत आहे आणि ही सगळं आम्ही इलेक्शन कमिशनर ऑफ इंडियाला पाठवणार आहे आणि ही मागणी आम्ही करणार आहे। आपण पाहिलं की लोकसभा इलेक्शनला आपण जास्त मदत देत होतो आणि यावेळी कमी आहे म्हणून आपण रडारडीचा डाव खेळतात। जेव्हा आपण जिंकतात तेव्हा EVM वरती आपण सांगत नाही आणि आता हरल्यावरती सांगतात, विरोधकांचा आरोप होत आहे। बघा, लोकसभामध्ये लोक जे आहे भारतीय जनता पार्टीचे विरोध होते आणि कौल पण जे भेटला आहे आम्हाला, जे प्रतिसाद भेटले तो बरोबर होतं। इथे आमचे जो लोकसभाचे सांसद आहे संजय पाटील निवडून आले होते म्हणून आम्ही कंप्लेंट केला नाही। पण आता जे रिझल्ट आम्ही बघत आहे इथे आम्ही जेव्हा पोलिंगचे दिवस, वोटिंगचे दिवस जे आम्ही EVM बॉक्सेस तुम्ही बघा, 50% जास्त बॉक्सेसमध्ये 99% चार्जिंग आहे। एक EVMच्या मशीन तुम्ही 8-10 तास तुम्ही वापरतात, त्यानंतर 1% चार्जिंग वापरतात। याच्यामध्ये आम्हाला डाऊट आहे EVM मध्ये म्हणून। आणि लोकांना पण मनात शंका आहे। आणि आपले जे इलॉन मस्क म्हणून एक सायंटिस्ट आहे, उद्योगपती आहे, त्याने पण सांगितलं की EVM इज हॅकेबल। जेव्हा EVM हॅक करू शकतात कशाला तुम्हाला EVM पाहिजे। आणि जे डेव्हलप्ड नेशन्स आहे, USA असेल, जर्मनी असेल, जपान असेल, तिथे पण बॅलेट पेपरमध्ये वोटिंग करतात ना ते लोक। तो मुंबई, महाराष्ट्र आणि देशात कशाला तुम्हाला EVM पाहिजे। म्हणून याचा विरोध आम्ही करत आहे आणि आमच्या असं मागणी आहे की पुढच्या जे निवडणूक आहेत हे तुम्ही बॅलेट पेपरमध्ये घ्या। हे जे पुढचं बॅलेट पेपरवरती कळत नाही आलं तर पुढची भूमिका काय असणार आहे? हे आता बघा की एक आम्ही जनजागृती इथे करत आहे आणि लवकरच तुम्ही बघितणार की महाराष्ट्र आणि मुंबईचे जे लोक आहे ते खाली उतरणार आणि सरकारशी जाब विचारणार।